हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्निर्णय. आज आपण करताय स्तुत्व संधी. स्तुत्व संधी एक व्यंजन संधीचा टाईप आहे. बघा, स्तुत्व संधीचं सूत्र येते स्टू नास्टू आणि याचा फॉर्म्युला येते पूर्व पदमध्ये स आणि त वर्गातील वर्ण आले आणि उत्तर पदमध्ये श आणि ट वर्गातील वर्ण आले तर काय होते बघा, जे पूर्व पदमध्ये स आणि त वर्ग आहे ते रिप्लेस होईल श आणि ट वर्गाने. ठीक आहे. आता याला असं समजूया बघा, जसं की आता हे स आणि त वर्ग हे रिप्लेस होणार आहे श आणि ट वर्गाने. तर कसं? स श नि रिप्लेस होईल, त हे ट नि रिप्लेस होईल, थ हे ठ नि रिप्लेस होईल, द हे ड नि रिप्लेस होईल आणि ध हे ढ नि रिप्लेस होईल, न आणि न नि रिप्लेस होईल. ठीक आहे. आता बघा, विथ एक्झाम्पल समजूया. हरीस प्लस टिकते. इथे काय दिलेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ट आलेला आहे. म्हणजेच काय, पूर्व पद मध्ये स आणि उत्तर पद मध्ये ट आलेला आहे. त्यामुळे हा जो स आहे पूर्व पद मध्ये हा चेंज होणार श मध्ये. हा जो स आहे हा चेंज झाला या श मध्ये. ठीक आहे. आन्सर मध्ये काय येईल? हरीश टिकते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, तत् प्लस टीका. इथे काय दिलेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा त आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ट आलेला आहे. त्यामुळे हा त चेंज होणार आता ट मध्ये. हे बघा, हा त चेंज झाला या ट मध्ये. आन्सर मध्ये काय येईल? तट्टिका. त्यानंतर नेक्स्ट बघूया थर्ड, एतत् प्लस टीका. इथे पण तेच फॉलो होणार, हा त ट मध्ये चेंज होणार. तर आन्सर मध्ये काय येईल? एतट्टिका. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. आता बघा, उद प्लस डीनम. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा द आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ड आलेला आहे. म्हणजेच काय, पूर्व पद मध्ये जो द होता हा चेंज होणार, हा जो द आहे चेंज होणार ड मध्ये. ठीक आहे. ड मध्ये चेंज होणार. आन्सर मध्ये काय येईल? उड्डीनम. ठीक आहे. त्यानंतर बघूया फोर्थ, चक्री न ढोकसे. इथे काय दिलेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा न आलेला आहे. त्यामुळे हा न चेंज कशात होणार बघा, हा न या न मध्ये चेंज होणार. त्याच्यात आन्सर मध्ये काय लिहिणार आपण? चक्रीनं ढोकसे. तर आता बघा क्वेश्चन नंबर 6, रामस प्लस षष्ठ. इथे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स आलेला आहे. त्यामुळे हा स चेंज होणार श मध्ये. तर आन्सर मध्ये काय येईल? रामषष्ठ. त्याच्यानंतर बघूया आता आपण, रामस प्लस टिकते. हा स पुन्हा श मध्ये चेंज होणार, रामस टिकते. तर आता बघा, मनस टिकते. इथे मनस टिकते मध्ये हा जो श दिसत आहे हा श आला कसा असेल? स पासून आला असेल. म्हणजे आपल्या आन्सर मध्ये काय असेल? मनस प्लस टिकते. मनस प्लस टिकते. हा जो स आहे हा चेंज होणार श मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलं तर मनस टिकते. आता बघा, प्रतीस प्लस थिथम. इथे काय दिलेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स आलेला आहे, हा पुन्हा श मध्ये चेंज होणार. आन्सर मध्ये काय येईल? प्रतीश थिथम. त्यानंतर बघा, रूल एक समजूया आपण. आतापर्यंत आपण काय करत आलेलो आहोत की बघा, पूर्व पद मध्ये नाही का आपण स आणि त वर्गातील वर्ण असते आणि उत्तर पद मध्ये आपल्यापाशी श आणि ट वर्गातील वर्ण असते. त्यामुळे आपण काय करतो, पूर्व पद मध्ये जे स आणि त वर्गातील वर्ण आहे यांना चेंज करतो श आणि ट वर्गातील वर्णाने. आतापर्यंत आपण हेच करत आलेलो ऍज अ रूल. पण नवीन रूल काय म्हणतो, जर हे उलट झालं म्हणजेच काय, पूर्व पद मध्ये श आणि उत्तर पद मध्ये त वर्गातील वर्ण आले तर पुन्हा त वर्गातील वर्ण हे ट वर्गातील वर्णांनी रिप्लेस होतील. इथे बघा, इथे काय सांगितलेलं आहे, जर पहिल्या पदाच्या शेवटी श असेल आणि नंतर त वर्ग येत असेल तर त वर्गाचा ट वर्गात रूपांतर होणार. ठीक आहे. म्हणजेच इथे एक्झाम्पल समजूया. शेष प्लस ता. इथे काय झालेलं आहे, पूर्व पद मध्ये श आलेला आहे. त्यामुळे हा जो उत्तर पद मध्ये त आहे हा चेंज होणार ट मध्ये. तर आन्सर मध्ये काय येईल? शेष्टा. आता बघा, शश प्लस थ. म्हणजेच उत्तर पद मध्ये आपल्याला थ भेटलेला आहे आणि हा थ कशात चेंज होणार आता? ट मध्ये चेंज होणार. तर आन्सर मध्ये काय येईल? षष्ठ. त्यानंतर बघा, विष प्लस नु. इथे काय झालेलं आहे, उत्तर पद मध्ये न दिलेला आहे त्यामुळे हा न चेंज होणार या न मध्ये. तर आन्सर मध्ये काय येणार? विष्णू. ठीक आहे. तर याप्रमाणे आपला एक लेक्चर संपलेला आहे, ज्यात आपण कव्हर केलेला आहे स्तुत्व संधी. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण करूया जशत्व संधी. जर तुम्हाला स्तुत्व संधीचं काही पण समजलं नसेल, कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. मी तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. आजसाठी एवढंच. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.